डे 84. आज मी तुम्हाला दाखवतो मी नाशिकमध्ये थांबलोय कुठे. हे आहे लिटिल मोर कॅफे अँड स्टुडिओज. सो याच्या फर्स्ट फ्लोअरला खूपच एस्थेटिक कॅफे आणि आर्ट स्टुडिओ पण आहे. बट अनफॉर्च्युनेटली आम्ही जेव्हा बुक केलं तेव्हा कॅफे बंद होतं, सो आम्हाला इथे फक्त राहायला मिळालं. या घराच्या ग्राउंड फ्लोअरवर एक छोटासा रूम आहे ज्याला त्यांनी खूपच एस्थेटिक स्टे मध्ये कन्वर्ट केलंय. स्टेची वाईब एकदमच क्यूट होती, बट आमच्यासाठी सगळ्यात मोठा प्रश्न होता ते म्हणजे पेट फ्रेंडली असणं. आता ओनरचे स्वतःचे 2 पेट प्रॉपर्टीवर असल्यामुळे आमच्यासाठी हा प्रश्न सॉल्व्ह झालेला आणि आम्ही त्यांच्याबरोबर जास्त एन्जॉय केलं. सॉर्ट ऑफ लेट ब्रंच केला आणि मग म्हटलं चला बाहेर पडूया, जरा नाशिक फिरायला बाहेर आलो. पर्पज फक्त शॉपिंग होता, बट जेव्हा पण बाहेर पडायचो पोरांची अँक्झायटी ॲट पीक असायची. 2 तास फिरल्यावर एक चांगलं दुकान मिळालं जिकडे आपल्या कामाच्या गोष्टी मिळाल्या. त्या घेऊन मग आपण निघालो सनसेट चेस करत एक चांगली खाण्यापिण्याची जागा शोधायला. फायनली आम्हाला मिळालं सेरेनिटी कॅसल, ज्याच्या आतमध्ये होतं सेरेना टॅप रूम. हे आमच्या स्टे पासून 25 किलोमीटर लांब होतं, बट इकडे मीड मिळायची. मीड म्हणजे मधापासून बनवलेलं एक अल्कोहोलिक ड्रिंक असतं. बाजूलाच मस्त लेक, त्याच्यापर्यंत जायला जागा आणि एक प्रायव्हेट गझिबो सीटिंग पण होती आणि पेट्स पण अलाउड होते. टेस्टर शॉट्स मागवलेले, त्यातून 3-4 एकदमच मस्त होते. त्यातून 2 ऑर्डर केले आणि खायला फिश अँड चिप्स आणि चिकन पॉपकॉर्न घेतले. मग दुसऱ्या राऊंड मध्ये अजून 2 वेगळे फ्लेवर्स आणि जेवणात काळा रस्सा चिकन राईस खाऊन आपण निघालो घरी जायला. सेकंड टाइमच मीट ट्राय केलेली, बट दिस वॉज ॲक्च्युअली गुड. आणि मग रूमवर येऊन असेच ढाराडूर झोपलो. भेटू दुसऱ्या व्लॉगमध्ये. बाय.